सकाळी पंतप्रधानांची सभा झाली. 2 मिनिटं 2014च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी या व्यक्तीला आठवलं की तो मागासवर्गीय. इलेक्शन संपलं आणि पुन्हा विसर डोळ्याप्रमाणे ते मागासवर्गीय विसरले. चोऱ्या करून हा माणूस थकला. आता चोऱ्यांचा पंचनामा व्हायला लागला तेव्हा पुन्हा आता या माणसाला आठवलं की मी मागासवर्गीय. माननीय नरेंद्र मोदी, आम्ही आपल्याला असं विचारतो की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मागासवर्गीयांसाठी आपण काय केलं हे पहिल्यांदा असताना सांगावं. नुसतं मागासवर्गीय राहून त्या ठिकाणी चालत नाही. तर सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने या मागासवर्गीयांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही काय केलं तेवढं फक्त आम्हाला सांगा की आम्ही तुमच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. रोस्टर सिस्टम तुम्ही बदललं. SC ST ला फटका तर बसला पण मागासवर्गीयांना जास्ती बसला. आता मागासवर्गीय म्हणत असाल तर मग जाता जाता ही रोस्टर सिस्टम का काढली हे सांगा ना. या रोस्टर सिस्टमचा मागासवर्गीयांना फायदा काय होतोय सांगा. मागासवर्गीयांचा विद्यार्थी आहे. सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा सांगितलं की मागासवर्गीयांचा श्रीमंत आहे त्याला आरक्षण नाही. त्याला आरक्षण नाही. मागासवर्गीयांमधला जो गरीब आहे त्याला असणारं आरक्षण आहे. कबूल करताय की मागासवर्गीयातल्या गरीबाला आरक्षण आहे. मग त्याच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही. ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही एवढं सांगा. तुम्ही मागासवर्गीयात म्हणून म्हणता ना, मग मागासवर्गीयासाठी काय केलं हे तर सांगा. स्वतःहून मागासवर्गीय म्हणता, स्कॉलरशिप तर देत नाही. पण बजेटमध्ये मागासवर्गीयांसाठी काय तरतूद केली एवढी सांगा. सत्ता जायला लागली की मी मागासवर्गीय आहे म्हणून सांगायचं. मंडल कमिशननी यादी केली ओबीसीची मागासवर्गीयांची, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आपली जात नाही एवढं लक्षात घ्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर ती आपण ऍड केली गुजरातसाठी. पण त्या गुजरातच्या विद्यार्थ्याला सुद्धा स्कॉलरशिप दिली का आपण सांगा. जशी SC ST कर्मचाऱ्याला रिझर्वेशन इन प्रमोशन आहे, SC STच्या कर्मचाऱ्याला रिझर्वेशन इन प्रमोशन आहे, तसं हे प्रमोशन ओबीसीच्या कर्मचाऱ्याला आहे का हे सांगा. 12 वर्ष मुख्यमंत्री होतात गुजरातचे. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय केलं हे सांगा. 5 वर्ष तुमच्या असणाऱ्या केंद्रामध्ये गेली,
5 वर्षाच्या कालावधीमध्ये मागासवर्गीयांना रिझर्वेशन इन प्रमोशन हे धोरण का नाही आखलं हे पहिल्यांदा सांगा. नरेंद्र मोदी आपण मागासवर्गीय नाहीत हे लक्षात घ्या. भोळ्या बाबड्या जनतेचा असणारा विश्वासाचा खेळ करू नका. मी आव्हान आपल्याला असणारा करतो की तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ना ते काढा आणि पहिल्यांदा पब्लिश करा. प्रत्येकाचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. त्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये धर्म आणि जात हा लिहिला जातो. ते दर वर्तमानपत्रामध्ये छापा म्हणजे आम्हाला कळेल की आपण मागासवर्गीय आहात की नाही. हे काही मागासवर्गीयांसाठी करायचं नाही, उलट त्यांचं आहे ते काढून घेण्याचं राजकारण करायचं. एका बाजूला हे संविधान नसतं तर माझ्यासारखा माणूस पंतप्रधान बनला नसता, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला जाता की त्या स्टेजवरती म्हटलं जातं की हे सत्तेवरती आल्यानंतर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रमोद महाजन एकदा अटल बिहारी वाजपेयींना म्हणाले होते की हा मुखवटा आहे. मोदीजी आम्ही आपल्याला विचारतो की RSSचे आपण असणारा मुखवटा आहात का हे पहिल्यांदा खुलासा करा. आपण मुखवटा नाही याचं आपण सिद्ध केलंय का? मागासवर्गीय आहात तर मग मागासवर्गीयांसाठी काय केलं त्याचा एकदा आलेख सांगा. मन की बात मध्ये सभेमध्ये सांगता येत नसेल तर मन की बात मध्ये सांगून टाका. आणि आतापर्यंत मन की बात मध्ये काय केलं हे का नाही सांगितलं. माझ्या अगोदरच्या वक्त्याने जे सांगितलं की याच्या अगोदर खोटारडे मुख्यमंत्री झाला नाही, पंतप्रधानही झाला, त्या पदाची असणारी गरिमा राखली, त्या पदाची असणारी गरिमा राखली. चंद्रशेखर पंतप्रधान होते. राजीव गांधींनी आरोप केला की माझ्यावरती असणारा संशय घेतला जात आहे, माझ्यावरती असणारा पोलिसांचा पारा ठेवला जातोय. चंद्रशेखरनी सांगितलं सिद्ध करा नाही तर मी राजीनामा देऊन टाकतो. त्या माणसाने राजीनामा दिला आणि इलेक्शनला. याला म्हणतात त्या पदाची असणारी गरिमा. पण पंतप्रधान चिल्लर ग्रामपंचायतीच्या सरपंचासारखा वागतोय अशी असणारी परिस्थिती. मी गावातला सरपंच तरी नीट वागतो, सगळ्या सभासदांना बरोबर घेतो, निर्णय जरी आपला लादत असला तरी विचारपूस तरी करतो. बीजेपीचे दानवी आहेत, अध्यक्ष आहेत, महिन्याभरातच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. माझी भेट झाली, म्हटलं काय झालं दानवे, म्हटलं तर ते म्हटलं काय करावं प्रकाश, मंत्री म्हणजे आम्ही गुलाम, लघुशंकेला जायचं असेल तर ह्याला फोन करून करा, विचारा, परमिशन घ्या आणि मग जा, अशी असणारी परिस्थिती.
तो म्हटला त्याच्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा, महिन्याभरात राजीनामा दिला आणि आला. मित्रो, या माणसाला माणसं नाचवणं हा असणारा छंद. आज त्याला आम्ही ज्यावेळेस नाचवायला लागलो त्यावेळेस तो म्हणायला लागला की मी मागासवर्गीय, मी मागासवर्गीयापेक्षा मागासवर्गीय. आणि तरी मोदीला म्हणतोय की तुझ्यासारखा चोर या देशामध्ये कधीच झाला नाही पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसला. डाकू कधीच झाला नाही. डाका घालण्यामध्ये हा एक्सपर्ट आहे, कायदेशीर डाका घाल. मी असं म्हणेन, या देशाला 2 माणसांपासून वाचवा. या माणसाला 2 माणसांपासून वाचवा, पंतप्रधान आणि बीजेपीचे अध्यक्ष यांच्यापासून वाचवा, अशी असणारी परिस्थिती. मोहन भागवत RSSचे प्रमुख आहे. यांनी असं उत्तर द्यावं की विजयादशमीला आपल्याकडे असताना देणगी येते, आज इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला देणगी मिळते, आम्ही उचलतो आणि सरळ बँकेत टाकतो. आपण जाहीर केलेलं आहे की RSSचं अकाउंट कुठंच नाहीये. मी ह्या ज्या देणग्या आल्या त्या देणग्यांमध्ये आलेला निधी हा नोट रद्द केल्यानंतर तुम्ही कसा बदललात हे तर सांगा. त्याचं गमक तर आम्हाला सांगा. कारण आम्हाला सांगण्यात आलं होतं बँकेत जा, जुना नोटा सादर करा, नवीन नोटा घ्या. तर मोहन भागवत, आपण असणारा हा निधी कसा बदलला हे सांगा. हिम्मत ठेवा लोकांशी डायलॉग करण्याची. प्रश्न विचारणं हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. बेफाट प्रश्न आम्ही विचारत नाही. जिथे तुम्ही कायदा केला की तुमच्याकडे काळा पैसा असेल आणि तो बँकेमध्ये घेऊन आलात बदलण्यासाठी आणि कुठून आला हा जर सिद्ध झाला नाही तर तुम्हाला 7 वर्ष सजा. मी आज RSSला पुन्हा विचारतो की तुमच्याकडे आलेला हा निधी तुम्ही बदललात कसा हे सांगा. आम्ही असणारा भक्त आहोत, हिंदू धर्माचे रक्षण करते आहोत असं सांगितलं. अडवाणींचा ज्यावेळेस रथ निघाला, अडवाणींचा ज्यावेळेस रथ निघाला, या गावातून किती जणांनी चांदीचा, सोन्याचा, पितळेचा असं रामाची आणि सीतेची मूर्ती करून या RSS वाल्यांना दिली की ना दिली. मी आज मागणी करतो की ज्या रथ यात्रेमध्ये या चांदीच्या, सोन्याच्या, पितळेच्या असतील, छोट्या मोठ्या मूर्त्या दिल्या असतील, त्याचं एक स्मारक उभं करा आणि त्या सगळ्या मूर्त्या त्याच्यामध्ये असताना ठेवा. ही मागणी आम्ही असताना करतो. मोहन भागवत, हे आपण करणार आहात का हे पहिल्यांदा सांगा. ते कुणाकडे हा धन आहे, कुणाकडे?
आज हे जर विचारलं तर प्रकाशराव किती वर्ष झाली, तुम्ही आता विचारता, झाली ना अनेक वर्ष, मान्य आहे. पण हा लोकांनी दिलेला असणारा धन आहे तो गेला कुठे? मित्रो, पुजाऱ्याची नजर ही पूजेवरती कधीच नसते. पुजाऱ्याची नजर ही पूजेवरती कधीच नसते. तर नजर असते त्या थालीमधल्या मलिदेव, चढावा ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो, त्या चढाव्यावरती नजर असते. तसंच या सरकारने लोकांचं कल्याण करण्यापेक्षा, लोकांचं कल्याणकारी राज्य राबवण्यापेक्षा त्यांनी इथलं धन कसं लुटता येईल हेच केलेलं आहे. हे आपण लक्षात, हे धन लुटलेलं आहे. प्रधानमंत्री म्हणतात आहेत की मी बेदाग आहे. प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी उत्तर द्यावं की 2012ला रिझर्व्ह बँकेने नोटा बदली केल्या की नाही हे असतं सांगा. 2012 ते 2014 या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेने ज्या नोटा खराब होत्या, ज्या नोटा फेक होत्या, ज्या सिरीजमध्ये गडबड झाली होती, त्या सगळ्या नोटा बदलल्या. आणि मग अचानकपणे 2016ला तुम्ही नोटा बदलल्या का, याचं उत्तर सांगा. कशामुळे बदलले, काय फायदा झाला? उलट या देशाला तोटा झाला, मी असं म्हणतो. हा नोटा बदलण्याचा जो खेळ आहे तो डाका घालण्याचा खेळ आहे, हे आपण लक्षात. अकलूजमध्ये जुना नोटा होत्या, बदलण्याचा रेट काय होता हा मला सांगा. काय रेटनी बदलल्या गेल्या ऐकल्या तर असतील आपण. 30-70, 40-60, 50-50, 50-50. माझा सवाल मोदींना प्रश्न आहे की करन्सी मधनं ज्यावेळेस नोटा छापल्या जातात त्यावेळेस सरळ त्या असणाऱ्या रिझर्व्ह बँकेत जातात आणि रिझर्व्ह बँकेकडून आपल्या बँकेमध्ये येतात. या खासगी माणसांकडे आल्या कुठून? नवीन छापलेल्या नोटा खासगी माणसांकडे आल्या कुठून? तेव्हा बदलण्याचा अधिकार ज्यावेळेस बँकेला देण्यात आला, बँकेने बदलले हे समजू शकतो, कायदेशीर आहे. ज्या बँकेचा बाहेरचा माणूस ज्यावेळेस या नोटा बदलतो त्यावेळेस प्रश्न हा उपस्थित राहतो की करन्सीने छापलेल्या नोटा बँकेकडे आल्या पाहिजे होत्या, त्या खासगी माणसाकडे कशा आल्या हे सांग. माझा दुसरा प्रश्न आहे, मोदीजी तुमच्या नावाखाली कोणी असणाऱ्या डुप्लिकेट नोटा तर नाही छापल्या? काय खासगी माणसाकडे नोटा येणार कशा? आणि तो बदलण्याचा 50-50, 40-60, 30-70 कशा रीतीने करणार याचा खुलासा तुम्ही असताना या ठिकाणी झाला.
का या नोटांवरचा असणारा अधिकार हा पंतप्रधानाचा नाही. या नोटांवरचा असणारा अधिकार पंतप्रधानाचा नाही. नोट काढा आणि त्या ठिकाणी बघा, गव्हर्नरच्या सहीच्या वरती एक वाक्य आहे की ही नोट अदा केल्यानंतर तिची जी किंमत आहे ती मी आपल्याला सादर करतो. हा गव्हर्नरला जो अधिकार दिलेला आहे तो पार्लमेंटने दिलेला आहे. या नोटावरचा अधिकार कोणाचा असेल तर पार्लमेंटचा आहे, आणि हा नोटावरचा अधिकार कोणाचा असेल तर गव्हर्नरचा असणारा अधिकार आहे. पंतप्रधान, तुमचा अधिकार आला कुठून हे पहिल्यांदा सांगा. खुला डिबेट आम्ही करायला त्या ठिकाणी. आव्हान कोणाचं नाही, कोणाचं तरी स्वीकारा. मी मागासवर्गीय आहे म्हणून माझ्यावरती टीका होते. मागासवर्गीयाची जाणीव असेल तर पहिल्यांदा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसू नका, हे सगळ्या मागासवर्गीयांना मी त्या ठिकाणी सांगितलं. पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसलात म्हणून तुम्ही मागासवर्गीय असलात तरी तुम्ही मागासवर्गीयांचे होत नाही, तर या देशाचे आणि प्रत्येक माणसाचं तुम्ही पंतप्रधान आहात हे तुम्हाला विसरून त्या ठिकाणी चालणार. हे विसरून तुम्हाला चालणार. आपली वाईट बाजू ज्यावेळेस बाहेर येते त्यावेळेस मी मागासवर्गीय, आणि ज्यावेळेस खायची बाजू येते त्यावेळेस मी कोण आहे मी सांगतच नाही. मित्रो, हे चोरांचं सरकार. पंतप्रधान म्हणाले राफेल असेल तर मी फार चांगल्या रीतीने लढाई करू शकतो. आपल्याकडे सुद्धा मिसाईल्स आपण मॅन्युफॅक्चर करतो. ब्रह्मो हे आपण असताना ऐकलं असेल. ही ब्रह्मोची मालकी कोणाची? ही ब्रह्मोची मालकी कोणाची? सरकारची जी कंपनी करते ती. ब्रह्मोची मालकी भारत सरकारची. तसं रशियामध्ये, फ्रान्समध्ये जे काय हत्यार तयार केल्या जातात त्या सगळ्या हत्याराची मालकी ही त्या सरकारची आहे, हे आपण लक्षात घ्या. तुम्ही रायफल तर फक्त दुकानावर जाऊन विकत आणले एवढंच फक्त सांगतोय. रायफल फक्त तुम्ही असं विकत घेतलंय म्हणून असं सांगताय, पण हे सांगा ना त्या रायफलला लागणारं असणारं हत्यार जे आहे, ते रायफलला लागणारं हत्यार जे आहे त्या हत्याराच्या संदर्भात फ्रेंच सरकारशी तुमचं एग्रीमेंट झाले काही पहिल्यांदा. फ्रान्सच्या सरकारशी तुमचं एग्रीमेंट झालेलं आहे की सांगा. त्याच्या सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सॉव्हरेन गॅरंटी द्यायला पाहिजे. मी एखादा आपण असणारं हत्यार विकत घेतो, ज्या देशाकडून आपण असणारं घेतो त्या देशाकडून घेत असताना एक करारनामा होत असतो आणि त्याला सॉव्हरेन गॅरंटी म्हणून. या सॉव्हरेन गॅरंटीचा अर्थ काय की तुम्ही आमच्याकडून असणारं हे साहित्य विकत घेतलेलं आहे. या साहित्याला लागणारी सगळी अवजार, या साहित्यामध्ये फिट होणारी सगळी हत्यार आम्ही तुम्हाला पुरवण्याचं आश्वासन देतो. आम्ही तुम्हाला पुरवण्याचं पूर्णपणे आश्वासन देतो. तुमचे आमचे संबंध बिघडले तरी आम्ही तुम्हाला पुरवण्याचा आश्वासन देतो. आमच्या मित्र शासनावर, मित्र सरकारच्या विरोधात सुद्धा हे हत्यार वापरण्याचा अधिकार आम्ही तुम्हाला देतो. मोदींना मी असं विचारतो की हे सॉव्हरेन एग्रीमेंट झालं का पहिल्यांदा सांगा.
हत्यारांचं एग्रीमेंट झालंय का पहिल्यांदा सांगा. विमानाचं एग्रीमेंट तर तुम्ही केलं, पण त्या विमानामध्ये लागणारी हत्यारं जी आहेत त्याचं एग्रीमेंट झालंय का ते पहिल्यांदा सांगा. मोदी कधीही डिबेटला येणार नाही हे मी असताना त्या ठिकाणी मानतो. मोदी कधीही डिबेटला येणार नाही. आणि म्हणून असं सरकार की जे फसवं सरकार, नवा मतदार, त्या नव्या मतदाराला आव्हान काय करतोय, त्या नव्या मतदाराला आव्हान काय करतोय, विकासासाठी मतदान करू नको, प्रगतीसाठी मतदान करू नको. तर माझ्या कालावधीमध्ये जे सैनिक शहीद झाले त्यांना असणारा मतदान कर. याच्यासारखा नालायक माणूस कोणी बघितला नाही मी एवढंच त्या ठिकाणी. मत मागायचं कोणा शहीदाच्या नावात. अरे या देशामधला सैनिक शहीद होणार नाही याची दक्षता घे. या देशातला सैनिक शहीद होणार नाही याची दक्षता आपण घेतो. पण ती घेण्याच्या ऐवजी या शहीदांना शहीद करण्यामध्ये या सरकार सुद्धा रोल अदा करते हे लक्षात. पुलवामाच्या संदर्भात सरकारी दस्तावेज मी काढला, वर्तमानपत्रांनी दिला नाही. छोट्या छोट्या बातम्या त्या ठिकाणी दिल्या. या सगळ्या वर्तमानपत्राचे मालक विकल्या गेलेले आहेत याची मला जाणीव आहे. सरकारी दप्तरामध्ये काय म्हटलं की काश्मीर, जम्मू आणि काश्मीरमध्ये जो कॉन्वॉय चालतील म्हणजे मिलिटरीचे लोक ज्या ज्या ठिकाणी जातील, तुम्ही हालचाल करणार आहात, त्या सगळ्या हालचालीच्या जागेवरनं, रस्त्यावरनं पहिल्यांदा तपासणी झाली पाहिजे. पहिल्यांदा तपासणी झाली पाहिजे. त्यांनी असं म्हटलं तपासणी करायला पाहिजे. ह्याच्यासाठी कारण का अटॅक होणार ही 100% माहिती. 8 दिवस अगोदर, पुलवामा घटनेच्या 8 दिवस अगोदर होती. पंतप्रधानांना माझं असणारं आव्हान आहे, ही बातमी मिळाल्यानंतर तुम्ही झोपला होतात, प्रचार करत होतात की या नोटवरती आलेली मीटिंग घेतली होती याचं सांग. काय कारवाई तुम्ही केली तेवढी असताना सांग. मित्रो, आणि आज इम्रान खान सांगतोय, भारतीयांना सांगतोय की हा पंतप्रधान असेल तर आपले संबंध सुरळीत होतील. 4 वर्षामध्ये ह्या दोघांनी एकमेकांचं तोंड बघितलं नाही. आणि मग कशावर यांची काय मॅच फिक्सिंग झालेली आहे. ज्यावेळेस पाकिस्तान म्हणतो की नरेंद्र मोदीला असणारा पंतप्रधान करा, त्यावेळेस आपल्या सगळ्यांनी एक खुणगाठ बांधली पाहिजे. खुणगाठ बांधली पाहिजे. काही झालं ते इम्रान खानचं स्वप्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आणि ते यशस्वी होऊ द्यायचं नसेल तर बीजेपीचा उमेदवार हा पाडला पाहिजे हे आपण असावं. बीजेपीचा उमेदवार निवडून जाणार नाही हे आपण लक्षात घेतो. कोण आहे इम्रान खान आम्हाला सांगणारा की मोदी असेल तर चांगलं होईल? ही मॅच फिक्सिंग आहे हे लक्षात घ्या. की मी असा बॉल टाकतो, तू अशी बॅट फिरव आणि होईल छक्का. आणि म्हणून हे जे मिलीजुली राजकारण चाललंय, या मिलीजुली राजकारणामध्ये मी असणारा RSS वाल्यांना विचारतो, तुमचे आणि ISIचे काही संबंध आहेत का?
की तुम्ही त्यांना असणारं स्टेटमेंट काढायला लावलं की बाबा आपल्या विरोधात वातावरण जात आहे, पाकिस्तान बरोबरचे संबंध सुरळीत करायचे असेल तर हात माणूस पाहिजे. या देशामधले असणारे 125 कोटीची माणसं मेली आहेत का, एवढंच आम्ही इम्रानला विचारतो. तुला सुरळीत करायचे असेल, तुला सुरळीत करायचे असेल तर तुझ्याकडचा काश्मीरचा भाग तू बघ, आमच्याकडचा काश्मीरचा भाग आम्ही बघू. शांतता आली का त्याच्यामध्ये होत नाहीये? आणि म्हणून मित्रो, हे जे दुसऱ्या देशाचं आपल्या राजकारणामध्ये जो काय हस्तक्षेप होतो, याला पहिल्यांदा थांबवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ट्रम्प ज्यावेळेस निवडून आला त्यावेळेस अमेरिकेमध्ये असं सांगण्यात आलं की रशियाने असताना आमच्या इलेक्शनमध्ये हस्तक्षेप केला आणि रशियावरती त्यांनी बॅन केला आणि पुटिनला अमेरिकेमध्ये येऊ दिलं नाही. हे लक्षात घ्या. याला म्हणतात राष्ट्रवाद. याला म्हणतात राष्ट्रवाद, की ज्याच्यावरती संशय होता की आमच्या इलेक्शनमध्ये त्यांनी हस्तक्षेप केलाय, त्याला आम्ही येऊ देणार नाही. आपल्याला तर एवढंच करायचं आहे की मोदीला उद्याचं पंतप्रधान व्हायचं नसेल तर बीजेपीचा हा उमेदवार पडला पाहिजे आणि विजय मोरे यांचा विजय झाला. विजय मोरे यांची निशाणी विजय मोरे यांची निशाणी चावी आहे. विजय मोरे यांची निशाणी चावी आहे की ज्या चावीच्या माध्यमातून इम्रान खान सारख्याचं तोंड आपल्याला कायम बंद करता येईल. आणि म्हणून चावी समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करा, हीच अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.